रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी प्रश्न मंजुषात आपलं विशेष करून स्वागत. आणि आज आपला 9वा प्रश्न आहे. पण 9व्या प्रश्नाच्या अगोदर आम्ही एक प्रमुख पाहुण्यांना इथं बोलवलं होतं की नेमकं ही सह्याद्री पोहोचण्यासाठी आणि या उपक्रमात बऱ्यापैकी थोडं समाधानकारक आपल्याला या सगळ्या गोष्टींचा प्रतिसाद मिळायला लागला आहे. आणि आपले प्रमुख पाहुणे म्हणून आपण अध्यक्ष शशिकांत पाटील जे सामाजिक काम करतात तर तिरवड्याचे, त्यानंतर दुर्ग किल्ल्यांच्यावर काम करणारे म्हणजे दुर्ग किल्ला किंवा याच्यासाठी बराचसा वेळ त्याने आपला दिलेला आहे असे नाना पाटील नांदुलीचे, आणि आपत्ती व्यवस्थापनसाठी काम करणारे आपत्ती व्यवस्थापन मित्र सुजित कांबळे एरंडप्याचे, अशांना आपण इथं पाचारण केले, बोलवले कार्यक्रमासाठी. आणि आपण आत्ताच ड्रॉचा कार्यक्रम आवरलेला आहे. आणि प्रश्न मंजुषा जो आपला 9वा भाग आहे, या 9व्या भागात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर अध्यक्ष शशिकांत पाटील यांचं थोडंसं आपण मनोगत ऐकून घ्यायचं आहे की त्यांना नेमकं या सगळ्या उपक्रमाबद्दल नेमकं काय वाटतंय. नमस्कार. आज आपण या ठिकाणी सह्याद्री डिस्कवरी या प्रश्नमंजुषेच्या भागात आम्हाला मानीचे पोलीस पाटील आणि सतत सामाजिक कार्यात आम्हाला हातभार लावतात ते हरिश्चंद्र देसाई यांनी गेले 2 वर्षे डिस्कवरीज या नावाने यूट्यूबला जे चॅनल काढले आणि त्याच्यावरून आम्हाला सह्याद्री डिस्कवरी, तर त्याच्यावरून आम्हाला जंगल भ्रमंती असेल किंवा जंगलातील ज्या आपल्या वनस्पती किंवा ज्या आपल्या उपयोगी भाजीपाला जे काय आहे म्हणजे नाविन्यपूर्ण काय उपक्रम असतील किंवा आजचाच त्यांचा व्हिडिओ शेवडावमध्ये एका गाईला जे 2 बछडे झाले म्हणजे 2 वासरे झाल्यात त्याचा होता व्हिडिओ. म्हणजे असं इकडल्या पश्चिम भागातील माहिती ज्यांच्यामुळं आम्हाला ज्यांच्या ब्लॉगमधून कळते ते हरिदादा देसाई यांनी आज आम्हाला इथं बोलवलं, त्यासाठी मी प्रथम त्यांचं धन्यवाद मानतो. अत्यंत चांगला असं उपक्रम या ठिकाणी प्रश्नमंजुषेचा सुरू केलेला आहे. गेले 2 महिने या चॅनलमार्फत स्वतः हरिदादा देसाई आपल्या जे फॉलोअर्स आहेत त्यांना प्रश्न विचारतात आणि आपल्या चित्तं म्हणजे त्यांचा जो मध व्यवसायाचा उद्योग आहे तो मध म्हणून विजेत्यांना ते गिफ्ट देतात. एक चांगला असा उपक्रम 2 महिने राबवतात. इथून पुढेही त्याने असा उपक्रम हा सुरूच ठेवावा. त्यामुळे आपल्या लोकांना किंवा जे आपले आबालवृद्ध आहेत त्यांना उत्तरं देऊन त्यांना नैसर्गिक सर्व म्हणजे समजतं. तर मी त्यांना शुभेच्छा देतो. आम्हाला इथं बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांची अशीच यशोगाथा वाढत जाऊ या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो. त्याचबरोबर सह्याद्री डिस्कवरीचे जेवढे काय आपला प्रेक्षक वर्ग आहे, जे फॉलोअर्स आहेत, त्यांच्यासाठी पण त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर अजून आपण जे गड किल्ले आणि यावर सह्याद्री लोकांच्यापर्यंत पोहोचावी आणि त्यातला एक प्रमुख भाग म्हणजे गड आपल्या इकडे असणार आहे. आणि या गडांच्या माध्यमातून बराचसा थोडासा गडांचा अभ्यास केलेले जे आपले दुर्ग संशोधक आहेत किंवा त्यांनी जो अभ्यास केलेला आहे नाना पाटील, त्यांना मी बोलतो की त्यांनी 1-2 शब्द बोलावेत. माणिगावचे पोलीस पाटील देसाई साहेब यांनी आम्हाला इथे व्यासपीठावर ही संधी दिली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आता थोडाच वेळ आहे. गड किल्ल्यावर जर बोलायचं तर भरपूर बोलावं लागल, तरी आता तिथं एवढा वेळ नाही. गड किल्ल्यावर बोलताना आपल्या बुदरमध्ये जवळजवळ 2 किल्ले आहेत, रांगणा, बुदरगड. बुदरगड किल्ला आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि ह्याच किल्ल्याबरोबर सोनगड किल्ला पण आम्हाला समांतर किल्ला आहे. मात्र आपल्या बुदरमध्ये असं वातावरण झालं आहे, रांगणा किल्ला म्हणजे कुठेतरी कोस म्हणजे कितीतरी मैला 1000 किलोमीटर आहे असा आपल्या लोकांचा गैरसमज अजूनपर्यंत झाला. तो कशामुळं? जाण्याची कोणतीही सुविधा नसल्यामुळं. आता तिथं पूल झाला आहे आणि त्या पुलामुळं वाहतुकीचे जे प्रमाण आहे ते जास्त झालं आहे आणि असते असते पर्यटक शिवप्रेमी तिथं वाढत आहे. जीव न धोक्यात जाता आता बारमाही पर्यटक तिथं किंवा शिवप्रेमी
इतिहास शोधत जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर रांगण्याचा जर अभ्यास करायचा झाला तर रांगणा आणि भटवाडी आणि हनुमंताचा कोकण कडा आहे ते जवळजवळ 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे. आणि या 12 ते 10 किलोमीटर अंतरात रांगणा किल्ला पण त्यामध्ये येतोय. आणि त्या किल्ल्यामध्ये ह्या अंतरामध्ये आपण नोव्हेंबर ते मे अखेर आकाशगंगा म्हणजे आकाशातून तारे पडणारे हे रात्रीचं दृश्य बघण्याचा योगायोग ह्या किल्ल्यावर आपल्याला मिळतो. हे पण या किल्ल्याचं मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागत. त्याचबरोबर या किल्ल्याचा अभ्यास केला, आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्याचा अभ्यास केला तर बरेचसे किल्ले आहेत. मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये असं 2 किल्ले आहेत, एक पुणे जिल्ह्यात आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बुधळ तालुक्यातील रांगणा. या किल्ल्यावर 2 तळे आहेत, त्यामध्ये मोठा तळ आणि लहान तळ. लहान तळ्यावर असं वैशिष्ट्य आहे, एकाच पाषाणामध्ये 2 शिवलिंग असणारं एकमेव ठिकाण म्हणजे आपल्या बुधळमधील रांगणा किल्ला. हे रांगणा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. एवढीच माहिती यावेळी बोलतो आणि मी सह्याद्री डिस्कवरीचे संयोजक पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो. तर अशा पद्धतीनं पाटील साहेबांनी आपल्याला गड किल्ल्यांच्या बद्दल एक चांगली माहिती दिलेली आहे. आणि अशी माहिती आपल्याला परत मिळण्यासाठी आपण एकदा त्यांना स्पेशली फक्त रांगणा काय आहे हे समजून घेण्यासाठी त्यांना आपण बोलवणार आहे. आणि त्यावेळी त्यांचं थोडंसं मनोगत आणि अनुभव त्यांच्याबरोबर काय काय घडलं, रांगण्यावर जाऊन ज्यावेळी त्यांनी अभ्यास चालू केला किंवा या सगळ्या प्रवासात त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सगळं त्यांचा रोमांचकारी प्रवास ऐकण्यासाठी आपण त्यांना एकदा बोलवणार आहे. तर अशा पद्धतीने आपला आता त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांनी वेळ दिला आणि त्यांच्याकडून थोडी अनमोल माहिती आपल्याला मिळाली. तर अशा पद्धतीने आज आपला जो 9वा प्रश्न आहे, ह्या 9व्या प्रश्नाची वेळ आलेली आहे. बराचसा वेळ जातो आणि मग व्हिडिओ बघण्यासाठी थोडंसं मग बोर होतं, तर मग कंटाळा येतो. तर आपण आता आपल्या 9व्या प्रश्नाकडे वळू. तर असा जो प्रश्न आहे, आपल्याला सह्याद्रीत हे जे भुदरगड तालुका आणि भुदरगड तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुका आणि भुदरगड तालुक्यातील 2 जे किल्ले आहेत, जसं आता पाटील साहेबांनी म्हटलं की रांगणा किल्ला आणि भुदरगड किल्ला. तर ज्यावेळी या किल्ल्यांचं प्रत्यक्षात शिवशाहीत राज्य चालू होतं आणि असं राज्यकारभार चालू असताना संदेशवाहन प्रणाली असायची. आता आपल्याकडे टेलिफोन आहेत किंवा बिनतारी संदेश आहेत, असं त्यावेळी काय नव्हतं. आणि एक संदेशवाहन प्रणाली त्यावेळी तयार केलेली होती. आणि या 2 किल्ल्यांच्यात ज्यावेळी भुदरगड किल्ल्यावर भारा पेटवला जायचा, म्हणजे एक मशालीसारखं एक आग पेटवली जायची. आणि आग पेटवल्यानंतर तीच आग आपल्या डायरेक्ट ती सरळ रेषेत रांगणा किल्ल्यावर दिसत नसल्या कारणानं अजून एक मध्ये अशीच आग पेटवली जायची आणि ती आग रांगणा किल्ल्यावरून दिसायची. आणि ते ठिकाण नेमकं कोणतं आहे, ज्यावेळी संदेश वाहनाची ही पद्धत होती, अशी तीन ठिकाणी म्हणजे रांगणा किल्ला आणि भुदरगड किल्ला, तर 2 किल्ल्यांच्यावर ही आग पेटवली जायची. आणि अजून एक ती आग मध्ये एक ठिकाण आहे आणि दुवा म्हणून काम करणारं, आणि ते ठिकाण आहे, त्या गावाचं नाव आहे पाळ्याचा हुडा. पण त्या पाळ्याच्या हुड्यात ज्या ठिकाणी ती आग पेटवली जायची त्या ठिकाणाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. लक्षात आलं? ज्या 2 किल्ल्यांच्यात संदेश वाहन करण्यासाठी पाळ्याच्या हुड्यात एक असं ठिकाण आहे की त्या ठिकाणाचं नाव काय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये त्याचं योग्य उत्तर कमेंट करावं. सह्याद्री डिस्कवरी प्रतियोगिता जी आपली आहे त्याच्यात तुम्ही अवश्य भाग घ्या. इतरांच्यापर्यंत हा सह्याद्री पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा आणि सह्याद्री डिस्कवरीशी असंच कनेक्टेड राहा. सर्व पाहुण्यांची मी मनापासून आभार मानतो आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा गड किल्ले याच विषयावर आपल्याला बोलायचं आहे आणि त्यावेळी आपण सविस्तर थोडंसं यावेळी बोलू. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.